मॅडमचे औषधं सुरू करण्यापूर्वी मला खूप सारे आजार होते, जसं सर्दी म्हणजे शिंका, सकाळी अंघोळ झाल्यावर शिंका यायचा, बाहेर पडलं धुळीचे शिंका यायचा, कोणी अगरबत्ती लावली शिंका यायचा, फिनाईल टाकलं कुठे शिंका यायचा, ते शिंका वगैरे कंप्लीट बंद झालं. मग मध्ये मला असा आजार होता की मला दिवसभरातून 1-1.5 तास कोणत्याही वेळेत खोकला यायचा. तर तो ॲलर्जीचा खोकला असेल, ते सुद्धा खूप दिवस होता. तो औषधं सुरू करून हार्डली 2-3 दिवसात तो जो खोकला बंद झाला तो आजपर्यंत नाही. बरं, वेगवेगळे दुखणे होते, कंबरदुखी, पायदुखी. तसं मी लॉक होत होते, म्हणजे 2-3 महिन्यात मी एकदा लॉक झाले की 3-4 दिवस उठवत नव्हतं, चालवत नव्हतं, सुट्ट्या व्हायच्या माझ्या. पण आता जवळजवळ सप्टेंबरपासून मी बिलकुल लॉक झाले नाही आहे. दुखणं गेलं आहे. टाच दुखी होती, डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, ऑर्थोपेडिक आमचे डॉक्टर, की टाचेचा हाड वाढला आहे, असं करा तसं करा, काय काय पथ्य. पण मॅडमचे औषधं सुरू केले, त्यांनी जे पथ्य सांगितले, आंबट खाऊ नका जे, आणि त्यांचे मेडिसिन्स, या दोन्हीने ते सुद्धा बंद झालेलं आहे. मला खूप खूप फरक पडलेला आहे मॅडमच्या औषधांनी.